नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात की एक बी-आर-सीमध्ये रिक्रुटमेंट आली आहे म्हणून. तर ती रिक्रुटमेंट जी आहे ना, ती परमनंट नाही आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर पण नाही आहे. ती एक लोकम बेसिसवर तुम्हाला घेत आहेत. तर आपण त्या जाहिरात आपण पूर्ण डिटेल्स बघूया काय आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला सर्च करायचं की brc.government.in त्याच्यामध्ये तुम्ही करियर ऑप्शनमध्ये गेला तर खाली तुम्हाला दिसेलच हे बघा वॉक इन इंटरव्ह्यू फॉर अपॉइंटमेंट ऑफ नर्सेस अँड लोकम बेसिस ऑन. ठीक आहे. तुम्ही त्या क्लिकवर क्लिक केलात तर तुम्हाला डायरेक्ट ती जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती ओपन होईल. बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या ठिकाणी तुम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की एक जी जॉबचा नेचर आहे तो पूर्णपैकी लोकम बेसिसवर आहे. कोणत्याच कॉन्ट्रॅक्ट बेसवर पण नाही म्हणू शकत तुम्ही किंवा पर्मनंट भरती पण नाही आहे आणि तुम्हाला पर्मनंट करतील की नाही करतील आज त्याचं काही अपडेट आलं सुद्धा नाही आहे. ठीक आहे. तर यासाठी क्वालिफिकेशन काय असणार आहे, एक्सपिरियन्स काय असणार, सॅलरी काय असणार आहे, ते इंटरव्ह्यू कुठे कंडक्ट करणार आहात, नंतर कधी होणार आहे, सगळं काय आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. ठीक आहे. यासाठी कोणती पण एक्झाम कंडक्ट करत नाहीत. जस्ट एक वॉक इन इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, की तुम्हाला जे-एन-एम झालं असेल, की बी-एस-सी नर्सिंग झालेली आहे, नर्सिंग असिस्टंट क्लास 3 असेल, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता किंवा इंटरव्ह्यूला जाऊ शकता. ठीक आहे. पण तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे त्यासाठी 1 इयरचं एक्सपिरियन्स लागेल. ते पण एक आय-सी-यू डिपार्टमेंट किंवा ऑपरेशन थिएटर किंवा एम-एल-सी डिपार्टमेंटमध्ये त्यांना प्रेफर करतील असं त्यांनी सांगितलं आहे. ज्यांना बेसिक कम्प्युटरचं नॉलेज आहे ते थोडंसं एक्सेल-विक्सेल वगैरे कारण त्याच्यामध्ये ना सगळं पेशंटचे डिटेल्स जे असतात ते कम्प्युटर सिस्टममध्ये तुम्हाला अपडेट करावं लागतं. ठीक आहे. नंतर जी सॅलरी आहे तुम्हाला जी बेसिक सॅलरी ती 24,000 आहे. बट ते जे अलाउन्स वगैरे भेटतात गव्हर्नमेंट थ्रू तर ते टोटल अप्रॉक्स 55,000 पर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे इथे. आणि जे पिरियड ऑफ अपॉइंटमेंट आहे ते 170 डेज म्हणजे अप्रॉक्स 6 मंथपर्यंत असणार आहे. पण त्यांनी सांगितलं आहे की ॲज वेन रिक्वायर्ड म्हणजे जेव्हा त्यांना गरज लागेल तेव्हा ते पुढे ढकलू पण शकतात किंवा तुम्हाला ते 89 डेजच्या अगोदर पण काढू शकतात किंवा पुढे पण घेऊन जाऊ शकतात. त्यांनी असं सांगितले आहे. ठीक आहे. आणि जे जॉब वॅकन्सी आहे त्याचं नेचर कसं आहे, की ते एक लोकम आणि रेग्युलर आहे. ठीक आहे. लोकम बेसिसवर सांगितलं त्यांनी. तर त्यासाठी नंबर ऑफ पोस्ट किती 12 पोस्ट आहेत आणि एज लिमिट असणार आहे 50 इयर्सची तुम्हाला नाही पाहिजे. नंतर डेट आणि इंटरव्ह्यू कोणत्या डेला होणार आहे, तर 27 जानेवारी मंगळवारी होणार आहे 10 वाजता ऑनवर्ड्स. ठीक आहे. तर तुम्हाला 8:30 वाजताच रिपोर्टिंग करायची आहे त्या ठिकाणी जाऊन. त्याचं लोकेशन कुठं आहे, जे इंटरव्ह्यूचं जे व्हेन्यू दिलेलं आहे, कॉन्फरन्स रूम नंबर 2 ग्राउंड फ्लोअर बी-आर-सी हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला काय-काय कॅरी करायचं आहे, सगळे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. जसे की एस-एस-सी, एच-एस-सी, डिप्लोमा, डिग्री सर्टिफिकेट, तुमचं रजिस्ट्रेशन जे एम-एस-सी सर्टिफिकेट असेल, तुमचं एक्सपिरियन्स लेटर असेल, तुम्हाला 2 फोटो कॅरी करायचे आहेत आणि 2 फोटो वगैरे कॅरी करायचे सगळे आणि त्याची एक पूर्ण झेरॉक्स कॉपी करून सेट बनवून घेऊन जायचे. ठीक आहे. नंतर एक खालचं जे एक ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला ह्याची झेरॉक्स काढून जायचं आहे आणि हे फॉर्म फिलअप करून घ्यायचे तुम्हाला. हे फॉर्म खूप डिफिकल्ट नाही आहे, खूप ईझी आहे. तुम्हाला पर्सनल डिटेल्स वगैरे भरायचे, तुमचा एक्सपिरियन्स कुठे झाला आहे, युनिव्हर्सिटी डिटेल्स वगैरे फॉर्म भरायचा आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला सबमिट करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही रिझ्यूम पण तुमचं घेऊन जाऊ शकता ते दाखवण्यासाठी तिथे आणि एक्सपिरियन्स लेटर घेऊन जा. जर तुम्ही कुठे वर्किंग करत असाल, तर स्टे वर्किंगचा एक लेटर भेटतो. बोनाफाईड म्हणून इन अ वर्किंग हॉस्पिटल म्हणून तो पण घेऊन जाऊ शकता तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला डेट आणि सिग्नेचर करायचं आहे. जे इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स लिस्ट पण दिलेली आहे, की एस-एस-सी सर्टिफिकेट वगैरे, स्कूल लिव्हिंग वगैरे, पासिंग हे सगळे डॉक्युमेंट्स एकदा बघून घ्या तुम्ही आणि घेऊन जाऊ शकता. असं जे पण तुमच्या ओळखीचे कोणी डॉक्टर असतील त्यांच्यासाठी पण सेम जागा पोस्ट आहेत. फक्त की 2, 3, 4, 5 असे वॅकन्सी आहेत. त्यांना सॅलरी जास्त आहे. 1,00,000 पर्यंत अप्रॉक्स म्हटलं सेम त्याच्यामध्ये ई-एन-टी असेल, मेडिकल ऑफिसर असेल, रेडिओलॉजिस्ट असेल, फिजिशियन असेल, त्यांसाठी पण सेम अशाच वॅकन्सी निघालेल्या आहेत डॉक्टरांसाठी पण. नंतर सांगायचं राहिलं की खूप जण अजून एक सी-एन-ई मी स्टेटसला ठेवलं होतं की सी-एन-ई आणि सी-पी-डीचं काय आहे म्हणून. तर सी-एन-ई आणि सी-पी-डी असं आहे की ह्याच्यामध्ये ना त्यांचे सी-एन-एचे, सी-पी-डीचे शेड्यूल होत आहेत आता. मग तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला कुठे पण एक कधी म्हणजे ऑफलाईन किंवा ऑनलाईन जावं लागेल तुम्हाला. आता सध्या एक नांदेडला चालू आहे, जे ऑफलाईन होणार आहे. त्यासाठी ₹500 चार्जेस फीस आहे. मी जस्ट आता त्याला ओपन करून बघितलं, ती मॅक्सिमम पार्टिसिपंट झाली. तिथे तुम्ही आता अप्लाय करू शकत नाही. जे पण नेक्स्ट शेड्यूल येईल त्यांचा नेक्स्ट मंथमध्ये, तर तुम्हाला मी नक्की सांगेल. त्यासाठी हे सगळी काही माहिती असेल
कोणते पण जॉब रिलेटेड असेल, वॅकन्सी रिलेटेड असेल, एखादी गव्हर्नमेंटची वॅकन्सी अपडेट आहेत, महाराष्ट्रामध्ये कोणती वॅकन्सी आउट होत आहे का? जसे की NHMच्या खूप साऱ्या जागा निघाल्यात, मागच गडचिरोलीमध्ये पण निघाल्या आहेत NHMच्या. अजून जे खूप साऱ्या काही वॅकन्सी असेल ते ग्रुपला आम्ही टाकून देतो मी त्या ठिकाणी. 1-2 महिन्याखाली टाकत नव्हतो, पण थोडंसं पर्सनल इश्यूमुळे, पण आता मी तिथे रेग्युलर अपडेट टाकत राहील. तर तुम्ही ते ग्रुप जॉइन करून घ्या, तुमच्यासाठी बेस्ट राहील. कारण तुम्ही अपडेट राहाल, की काय होतंय, काय नाही, नर्सिंग फील्डमध्ये काय पुढे या ठिकाणी. ठीक आहे. नंतर काय जे पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, डॉक्युमेंट्स तर तुम्हाला डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता. खाली माझा नंबर मेन्शन वगैरे केलेला आहे. ठीक आहे. थँक यू.